मित्रांनो नमस्कार। जुने अभिनेते राजकुमार यांचे दोन डायलॉग अतिशय चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध होते। एक म्हणजे जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरों पे पत्थर नहीं मारते, आणि दुसरा डायलॉग होता कि अपने गली में कुत्ते भी शेर बनते हैं। आज हीच गत मला ब्रिजभूषण जे आहेत माजी खासदार त्यांच्या बाबतीत दिसते। नमस्कार, मी अमित जोशी, बंदाय बिंदासाई गोरेगाव तुमच्या समोर आज एक राजकीय विषय घेऊन आलोय। 2023 ला जेव्हा राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात एक मोहीम चालवली होती, मोहीम तर त्यांनी 2014 लाही चालवली, पण जेव्हा 2024च्या निवडणुकीच्या आधी पण ते तसंच करत होते, त्यावेळी माजी खासदार आणि भाजपचे समर्थक आहेत आणि अखिल भारतीय कुस्ती असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत ब्रिजभूषण सिंग, त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दम दिला होता, म्हणा किंवा इशारा दिला होता की राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येमध्ये राम दर्शनासाठी पाय ठेवू दिला जाणार नाही। त्यानंतर मनसेने त्यांना प्रत्युत्तर दिलं। मनसेचे जे पदाधिकारी आहेत, मग अविनाश जाधव असतील, बाळा नांदगावकर असतील, संदीप देशपांडे असतील, त्यांनी देखील ब्रिजभूषण सिंग यांना इशारा दिला की आम्ही येऊ, तुम्ही कसे रोखता ते पाहू। मात्र तेव्हा राज ठाकरे काही उत्तर प्रदेशच्या त्या अयोध्येमध्ये गेले नाहीत। अयोध्येमध्ये जेव्हा समारंभ होता तेव्हा त्यांना बोलवलेलं, पण तरी देखील त्यांनी तिथे जाणं टाळलं। त्यानंतर आता पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याच्या मेळाव्यामध्ये मराठी माणसासाठी आवाज दिला, आणि त्यानंतर जे मराठी बोलणार नाहीत महाराष्ट्रात मुंबईत राहून त्यांना खळखट्याचा इशारा दिल्यानंतर पुन्हा एकदा ब्रिजभूषण सिंग बरळले आहेत। त्यांनी खासदार साक्षी महाराज यांच्या एका सभेमध्ये व्यासपीठावरनं एक 5-6 दिवसापूर्वी पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इशारा दिला की जोपर्यंत उत्तर भारतीय बांधवांची माफी मागत नाही, उत्तर प्रदेशात येऊन ते उत्तर भारतीयांची माफी मागणार नाहीत, दिलगिरी व्यक्त करणार नाही, तोपर्यंत त्यांना अयोध्येमध्ये राम मंदिरचं म्हणजेच रामाचं, श्रीरामाचं दर्शन घेऊ दिलं जाणार नाही, असा स्पष्ट इशारा ब्रिजभूषण सिंग यांनी दिला। पण मला स्वतःला असं वाटतं की ज्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठरवतील की आपल्याला अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घ्यायचं आहे, त्या दिवशी कोणाचा बाप तिथे आडवा येणार नाही। त्याला कारणही तशीच आहेत, मजबूत कारण आहेत। एक तर जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे जातील, मला असं वाटत नाही ते जातील, कारण त्यांचा तिथे पक्षाशी काही संबंध नाही, त्यांचा तिथे पक्ष नाही, त्यांचं जे काही राजकारण आहे, जे काही देणं घेणं आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणात आहे। उत्तर भारतात जर त्यांना जायचं झालं तर ते अयोध्येत जातील, पण अयोध्येत जाताना ते एकटे जाणार नाहीत, तर आपलं कवच कुंडल जे आहे मनसैनिकांचं ते पुढे पाठवतील। कदाचित ते तिथे कमी पडेल, कारण उत्तर प्रदेशात उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणावर आहे, पण किमान हे मनसैनिक राज ठाकरेंसाठी कवचची भूमिका बजावतील हे 100%। त्यामुळे इथून ट्रेनच्या ट्रेन भरून मनसैनिकही अगोदर उत्तर प्रदेशात अयोध्येमध्ये दाखल होतील हे 100%। दुसरी गोष्ट, मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही लेचे पैसे नाहीत, हे काही छोटेसे नेते नाहीत, एक महाराष्ट्रातील बडप्रस्थ आहे। त्यामुळे जेव्हा ते अयोध्येत जातील तेव्हा तेथील जे भाजपचं सरकार आहे, योगी सरकार आहे, ते निश्चितपणे त्यांचा पाहुणचार करतील, सरकारी मेहमान म्हणून त्यांची सुरक्षा व्यवस्था पाहिली जाईल, आणि सुरक्षा व्यवस्थेतच त्यांना रामलल्लाचं दर्शन घ्यावं लागेल। आता येतो तिसऱ्या आणि महत्वाच्या गोष्टीमध्ये की अपने गली में कुत्ते भी शेर होते। ब्रिजभूषण उत्तर प्रदेशात बसून इशारा देतात, मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, पण मला स्वतःला असं म्हणायचं आहे की ती त्यांची चूक आहे, कारण त्यांनी कितीही इशारे दिले, कशाही पद्धतीने राज ठाकरेंवर टीका केली, तरी त्याचे परिणाम इथे काहीच होणार नाही। उद्या जर राज ठाकरे अयोध्येत गेले आणि उत्तर भारतीयांनी जर त्यांना विरोध केला तर उत्तर भारतीय मुंबईतही राहतात, महाराष्ट्रातही जातात, त्यामुळे येथे राहणाऱ्या उत्तर भारतीयांना आणि बिहारींना निश्चितपणे मनसेच्या रागाला सामोरं जावं लागेल। मनसे त्यांना सहजासहजी सोडणार नाही। उद्या जर राज ठाकरे गेले अयोध्येत आणि नुसता त्यांना धक्का जरी लागला किंवा त्यांच्या विरोधात तिथे जरी घोषणाबाजी झाल्या तर त्याचे पडसाद हे महाराष्ट्रात आणि खास करून मुंबई ठाण्यात उमटतील, आणि मनसैनिक हे खळखट्याक केल्याशिवाय सोडणार नाही। त्यामुळे मनसेने जर खळखट्याकचा कार्यक्रम हाती घेतला तर याच मुंबईमध्ये, याच ठाण्यामध्ये, याच महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीय समाज हा अडचणी देऊ शकतो, हे ब्रिजभूषण सिंग यांनी लक्षात ठेवायला पाहिजे। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांचं वलय वेगळं आहे, त्यांचं नेतृत्व वेगळं आहे, त्यांचं कर्तृत्व, मी फक्त राज ठाकरे म्हणणार नाही तर ठाकरे कुटुंबीय, उद्या जरी उद्धव ठाकरे यांनी काही ठरवलं आणि त्यांना असे इशारे देण्यात आले तर साहजिकच शिवसैनिक देखील ते ऐकून घेणार नाही।
ठाकरे ब्रँडच असा आहे की त्यांच्या अवतीभोवती कार्यकर्त्यांचं जाळं आहे, त्यांचं कवच कुंडल आहे. ते जिथे जातील तिथे हे कवच कुंडल सोबत असणार. त्यामुळे ब्रिजभूषण सारखी माणसं जर उत्तर प्रदेशात बसून अशा पद्धतीने धमकी देणार असतील, आणि ती सुद्धा राज ठाकरेंना, राज ठाकरे हे लेचेपेचे नेते नाही. पुन्हा एकदा सांगतो, ते कधीच माफी मागणार नाही. उत्तर भारतीयांची नाही, ते कोणाची नाही. कारण ते जे बोलतात ते रोखठोक बोलतात, बिंदासपणे बोलतात. एखादा जेव्हा बाण सोडतात तर तो बाण पुन्हा मागे घ्या आणि भात्यात टाका. ही परिस्थिती राज ठाकरेंनी कधी स्वतःवर ओढवून घेतली नाही आणि ते ओढवूनही घेणार नाही. ते हजर जबाबी आहेत, बिंदास आहेत, आक्रमक आहेत. जे आहेत ते बोलतात, आणि जेव्हा बोलतात तेव्हा ते शब्द ते मागे घेत नाही. हा राज ठाकरेंचा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी माणसांना सांगतानाच मराठीतच बोला, मराठीच पाट्या असल्या पाहिजे, दुकानावर मराठी पाट्या दिसल्या पाहिजे, बँकांमधले व्यवहार हे मराठीत झाले पाहिजे, हे त्यांनी मेळाव्यामध्ये सांगितल्यानंतर आज मनसेचे पदाधिकारी बँकांमध्ये जात आहेत, फेरीवाल्यांना जाब विचारतायत. राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांचा पूर्णपणे राग नाही. त्यांना राग काय आहे तर त्यांना असं वाटतं की मुंबई आहे, महाराष्ट्र आहे, इथे मराठी माणसाचं पहिलं अस्तित्व असलं पाहिजे, वर्चस्व असलं पाहिजे. तुम्ही मराठीत बोला. जर राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांच्या विरोधात मोठा राग असता तर मला असं वाटतं की आज रस्त्यावर जे फेरीवाले दिसतात ते दिसले नसते. खळखट्याचा कार्यक्रम तिथेही झाला असता. आज जे छोटी मोठी कामं उत्तर भारतीय करतात ती देखील राज ठाकरेंनी रोखली असती, पण त्यांनी तसं केलं नाही. कारण त्यांना उत्तर भारतीयांचा काही द्वेष नाही, किंवा उत्तर भारतीय मुंबईत महाराष्ट्रात नको असं त्यांना वाटत नाही. त्यांना असं वाटतं की जे महाराष्ट्रामध्ये राहतात ते आपलेच आहेत, मात्र त्यांनी मराठी भाषा ही आत्मसात केलीच पाहिजे, बोललीच पाहिजे. ब्रिजभूषण सिंग यांनी त्याचा वेगळा अर्थ काढलेला आहे. त्यांनी माती भडकवण्याची काम केली आहे उत्तर भारतीय समाजाची, की राज ठाकरेंना तुम्हाला विरोध करतायत, राज ठाकरे तुम्हाला पाण्यात पाहतायत, आणि म्हणून उत्तर प्रदेशात बसून ते इशारे देत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना की जोपर्यंत तुम्ही उत्तर भारतीयांची माफी मागणार नाही तोपर्यंत तुम्हाला अयोध्येमध्ये रामाचं दर्शन घ्यायला देणार नाही. हा इशारा म्हणजे नुसता बुडबुड आहे, याला काही अर्थ नाही. कारण एकतर राज ठाकरे मला वाटत नाहीत की सहजासहजी अयोध्येमध्ये जातील तर एकटे जातील, किंवा तेथील सरकारी पाहुणे न बनता जातील. आणि जर काही झालंच तर त्याचे पडसाद मुंबई आणि महाराष्ट्रात उमटतील, हे राज ठाकरे यांना देखील माहिती आहे. ब्रिजभूषण सिंग यांनी किती धमकी दिली तरी दोन गोष्टी आहेत. एक गोष्ट म्हणजे उत्तर भारतीयांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे आयुष्यात, उभ्या आयुष्यात कधीही माफी मागणार नाहीत. ते एक पाऊल मागे मुळेच जाणार नाही, उलट एक पाऊल पुढे येतील आणि पुढचा इशारा देतील. पण ब्रिजभूषण यांच्या धमकीला ते भीक घालणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या दिवशी राज ठाकरे ठरवतील की हो मला अयोध्यात जायचंय, त्या दिवशी ब्रिजभूषणच काय कोणाचाही बाप आडवा येणार नाही, हे 100%. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येतो. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.